नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारने पेन्शनधारकांसाठी मोठे बदल केले आहेत. वेतनवाढीपेक्षा जास्त चर्चा आता पेन्शनमध्ये झालेल्या सुधारणेवर होताना दिसते आहे. काय आहे चर्चा, बघूयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारने 8वा वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन केला. परंतु यावेळेस सगळ्यांचे लक्ष वेतनावर नाही तर पेन्शन सुधारणांकडे आहे. कारण आता कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांची संख्या जास्त झाली आहे. सरकारने केलेले बदल पुढीलप्रमाणे. सरकारने तयार केलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शनधारकांसाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत. पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि फॅमिली पेन्शनमध्ये वाढीचे प्रस्ताव. पूर्वी कपात झालेली पेन्शन परत सुरू करणे. प्रत्येक 5 वर्षांनी स्वयंचलित पेन्शनमध्ये वाढ करणे. ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करण्याबाबत विचार करणे. CGHS अंतर्गत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट सुविधा. डिअरनेस अलाउन्सेस म्हणजेच DA आणि DRला पेन्शनशी थेट जोडणे. पेन्शनधारकांच्या महत्त्वाच्या मागण्या. सर्वात मोठी मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर वाढवणे. पेन्शन कम्युटेशन कालावधी 15 वर्षावरून 12 वर्षावर आणण्याची मागणी. CGHS हॉस्पिटल सर्व जिल्ह्यात उपलब्ध व्हावीत आणि मेडिकल सहाय्य रक्कम 3,000 वरून 20,000 पर्यंत करण्यात यावी ही देखील मागणी होती. पेन्शन वाढीचा अंदाज. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जुना बेसिक 40,000 रुपये असेल तर त्याची जुनी पेन्शन 20,000 म्हणजेच 50% होती. आता जर फिटमेंट फॅक्टर 2.0 झाला तर नवीन पेन्शन 40,000 होईल आणि जर 2.5 झाला तर पेन्शन 50,000 पर्यंत वाढू शकते. म्हणजेच जवळपास पेन्शन दुप्पट होणार आहे. पेन्शन वाढीचा DA आणि DRवर काय परिणाम होईल? DA किंवा DR हा बेसिक पेन्शनचा भाग असतो. उदाहरणार्थ जर जुनी पेन्शन 20,000 आणि DR 20% असेल तर 4,000 अतिरिक्त मिळतात. जर नवी पेन्शन 30,000 झाली तर DR 6,000 होईल. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढला की एकूण पेन्शन रक्कम आपोआप वाढेल. EPS आणि फॅमिली पेन्शनवरही परिणाम होईल. EPS म्हणजे कर्मचाऱ्याच्या शेवटच्या बेसिक पगारावर आधारित असते. नवीन पे मॅट्रिक लागू झाल्यावर EPS देखील वाढेल. फॅमिली पेन्शन सामान्यतः बेसिक पेन्शनच्या 30% इतकी असते. त्यामुळे जर बेसिक 20,000 वरून 30,000 झाला तर फॅमिली पेन्शन 6,000 वरून 9,000 पर्यंत वाढू शकते.